छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने टॅलेंट बॉक्स एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलवरती धर्मरक्षक हे विशेष गाणे नुकतेच प्रकाशित करण्यात आलं। या गाण्याच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याला, धर्मनिष्ठेला आणि बलिदानाला मानवंदना अर्पण करण्यात आली। गीतकार राजेश भामुगडे यांनी लिहिलेल्या या गाण्याला दमदार संगीतकार सुशील कांबळे यांनी संगीतबद्ध केले। हे गीत लतेश पुजारी या अमराठी गायकाने प्रभावीपणे गायले असून त्याचा आवाज आणि त्याच्या भावना मनाला भिडणारे आहेत। या गाण्याच्या व्हिडिओ निर्मितीत वेगळेपण जपल्याचं पाहायला मिळते। संपूर्ण गाण्यात अप्रतिम कॅलिग्राफी मोडी लिपी सादर करण्यात आली। डॉक्टर तेजस लोखंडे याचं यासाठी विशेष योगदान लाभलंय। याबद्दल डॉक्टर तेजस लोखंडे यांनी अधिक माहिती दिली, पाहूयात। टॅलेंट बॉक्स एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या सामाजिक विषयांवरती गाणं आणि त्या संदर्भातले व्हिडिओज हे आपण निर्मित करीत असतो। आपल्यासोबत जे आहेत ते किशोर सावंत भोसले हे त्या चॅनलचे सर्व आहे आणि त्यांच्या डोक्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने 1.5 ते 2 वर्षापूर्वी एक संकल्पना आली की एवढ्या मोठ्या व्यक्तीचे एखादं शौर्य गीत असलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी त्यांच्या टीममधल्या जे कवी आहेत त्या कवीकडनं एक ही काव्य रचना करून घेतली, जी शौर्यगाथा आहे छत्रपती संभाजी महाराजांची आणि गीतकार। आणि 1.5 ते 2 वर्ष पूर्वी ही जी रचना झाली त्याला रूपामध्ये यायला काही काळ गेला, कारण ते गाणं ज्याला तुम्ही पाहाल त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल की त्याची जी शब्दरचना आहे, त्याच्या पाठीची संगीतबद्धता आहे, ही सुसूत्रपणे ती एकत्र येणं ह्याचा जो काळ गेलेला आहे। आणि आत्ता जी 14 मे रोजी आपल्या छत्रपती संभाजी महाराजांची जन्म जयंती आहे, त्या निमित्ताने हे गाणं आज आपण लॉन्च करतो आहोत। गाणं म्हटलं की प्रत्येकाला एक नट नटी किंवा त्याच्या पाठी वेगळं चित्रीकरण हे दृश्यात असं पहिले कल्पिलं जातं, पण या निमित्ताने जे कवीने लिहिलेले शब्द आहेत ते एका ऐतिहासिक अशा पात्राचे, आपल्या महाराजांच्या पहिल्या युवराजांचे आहेत। तर त्या संदर्भात आम्ही जेव्हा टीमने विचार केला की ह्याला कशा वेगळ्या पद्धतीने मांडता येईल, तर ह्याला सुलेखन एक माध्यम घेऊन आणि त्या काळामध्ये जी प्रचलित लिपी होती, म्हणजे जलद लिहिण्यासाठी जी काही सगळी पत्रव्यवहार व्हायची, यामध्ये मोडी लिपीचा खूप मोठा अंतर्भाव होता। तर म्हणून म्हटलं की लोकांपर्यंत महाराजांचा जो विचार आहे, महाराजांचा जो इतिहास आहे आणि त्या काळातली आता लुप्त झालेली जी लिपी आहे, या सगळ्या गोष्टींना जर का एक उजागर करायचा असेल तर आपण अशा पद्धतीने हा व्हिडिओ करावा किंवा ही रचना रेखाटावी असं मनात आलं। आणि त्या अनुषंगाने जो आता तुम्ही व्हिडिओ बघितलाय किंवा बघणार असाल तर त्या पद्धतीने सुलेखनाच्या माध्यमातून देवनागरी आणि मोडी या दोन्ही लिपींच्या साहाय्याने आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेचं केलेलं ते एक चित्रीकरण आहे। जोमाऱ्याने नव्या पद्धतीचं संगीत आणि जुनी पद्धत ह्याचा मेळ करून त्याला सुलेखना करून डॉक्टर साहेबांकडून आम्ही ते संकल्पनित केलं। हे गाणं एक मराठी गायकाने न गाता एक अमराठी गायकाने गायलेलं लतेश पुजारी आणि ह्या गाण्याचे संगीत आहे हे सुशील कांबळे। तो आज येऊ शकला नाही, त्याचं कारण त्याला आज संस्कृती कला दर्पणचा पुरस्कार सोहळ्यासाठी नॉमिनेशन आहे, 2 ते 3 पिक्चरसाठी नॉमिनेशन आहे म्हणून ते तिकडे आहे, म्हणून तो येऊ शकला नाही। आता हे गाणं करण्याच्या 1.5 वर्षापूर्वी छावा पिक्चर येण्याच्या आधी आम्ही विचार केलेला, पण ते काही काळात झालं नाही की बाबा की सरकत पुढे आता योग आलाय, तर आम्ही त्या साहेबांचा आणि आमचा मेळ होऊन तर आम्ही गाणं तयार केलं। गाण्याचे छायाचित्रण हे रोहित शिंदे यांनी केले। त्यांचा याबद्दलचा अनुभव कसा होता हा त्यांच्याकडनं आपण ऐकूयात। खरं तर म्हणायला गेलं तर हा तर पूर्ण चॅलेंजिंग भाग होता की कॅलिग्राफीवर व्हिडिओ बनवायचे। सावंत सरांचा मला फोन आला आणि त्यांनी बोलला की असं गाणं आहे संभाजी महाराजांवरती, तर ते आपल्याला करायचं आहे आणि त्यावर ते मोडी लिपीवरती कॅलिग्राफी शूट करायचं। तर खरं तर म्हणजे तो चॅलेंजिंग भागच होता, कारण का ते पूर्ण त्या इतिहासात जाऊन ते शूट करायचं की ते कसं दिसलं पाहिजे, प्रेझेंटेबल ते कसं राहिलं पाहिजे। तर त्यासाठी तो पूर्ण असं लाइटिंगचा इफेक्ट आणि जे काही होतं ते कम्प्लिटली वेगळंच होतं शूट करण्यामध्ये। या गाण्याचे लोकार्पण हे ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज
शिवाजी सानप आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस संदीप पांजगे यांच्या हस्ते करण्यात आलंय. संदीप पांजगे यांनी देखील त्यांच्या ह्या गाण्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्यात. पाहूयात. खरं तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की संभाजी महाराजांच्या धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या वरती एक गाणं आलं आहे आणि त्या गाण्याचा आज शुभारंभ झाला आहे आणि त्यासाठी मला बोलवलं होतं. आमचे सावंत असतील, लोखंडे असतील, त्यांनी खूप परिश्रम घेऊन खूप छान असं एक गाणं बनवलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल सांगायचं म्हटलं तर आता 14 मेला त्यांची जयंती आहे आणि आम्ही मगाशी देखील तुम्हाला म्हटलं की आजकाल कोणाचेही वाढदिवस चौकामध्ये साजरे होत असतात, पण माझ्या राजाचा वाढदिवस तितकासा साजरा होत नाही. तर अशा वेगळ्या प्रकारे हा जो वाढदिवस हे लोक साजरा करतायत, गाण्या स्वरूपात त्यांचा इतिहास, त्यांचं सगळं कार्य पोचवायचा प्रयत्न करतायत. ते खरंच खूप छान आहे आणि अतिशय त्यामधून प्रेरणादायी ही गोष्ट आहे की जी महाराजांची भाषा होती ती मोडी लिपीमध्ये ते गाणं पूर्णपणे आहे, ते आपल्याला बघायला मिळणार आहे. ऐकायलाही खूप छान वाटत आहे. मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांनी असंच आणखीन बऱ्याच महाराजांचा पूर्ण इतिहास असा गाण्यांमध्ये द्यावा, संगीत स्वरूपात बनवावा आणि हा पुढच्या पिढीपर्यंत जावा.